ते भेटले ते म्हणाले की नाही त्याच्यात वेगवेगळ्या सभासदांनी जे मतं व्यक्त केलेली आहेत त्याचा विचार करून आपण निर्णय सरकार घेऊ शकतं किंवा आता नवीन आयोग सराफ आयोग नेमलेला आहे नव्याने आणि त्या सराफ आयोगाच्याकडे परत हा विषय पाठवावा आणि त्यांनी पुन्हा त्याची निर्णय घ्यावा आणि सरकारला शिफारस करावी. हे दोन पर्याय आता सरकारच्या समोर खुले आहेत. सर महाराष्ट्राला आता कॅप्टन नाही आहे काँग्रेसच्या. आपला कॅप्टन नाही असं आपल्या शेजारचा आहे आपला नाही कसा. तर म्हणजे तुम्हाला सचिन तेंडुलकरची भूमिका वठवावी लागणार आहे आता. नाही असं आहे की मी सांगितलं ना की शेवटी तितकं 4 वर्ष आम्ही काम केलं. आता शेवटी पक्षाला सुद्धा आपल्याला या कामाचं लोकांपुढे येतं म्हणून अभियान आम्ही सुरू केलं होतं ना जे आता उद्या बीडला आहे 8 तारखेला उमरग्याला आहे. त्या सगळ्या अभियानामध्ये आम्ही जाणारच आणि आम्ही लोकांच्या समोर सांगणार की ही आम्ही केलेली कामं आहेत शेवटी लोकांपर्यंत हे पोचवलेच पाहिजेत. मला असं वाटतं की इतकं काम जे केलं आहे आज 4 वर्षामध्ये त्या कामाच्या बळावरच आपण लोकांकडे जाऊ शकतो. सर हे त्यागचा काय अहवाल त्याच्यापेक्षा माझा त्याचा काही फार असा डायरेक्ट संबंध नाही किंवा हा निर्णय काही मंत्र्यांनी घेतलेला नाही किंवा मंत्रालयातनं झालेला नाही. नेहमीच सवलतीच्या दरामध्ये शैक्षणिक संस्था असतील किंवा आरोग्याच्या संस्था असतील किंवा इतर सामाजिक संस्था असतील याला सवलतीच्या दरात देण्याचं दिलं आहे आणि त्या धोरणाप्रमाणे ती जमीन जी 61 रुपये 65 रुपये त्याची प्रति मीटर किंमत असताना ती निम्म्या किमतीला म्हणजे 31 रुपयाप्रमाणे देण्यात आलेली आहे. आणि अशा या संस्थेला नाही महाराष्ट्रामधल्या त्याला विशेष महत्व आलं असेल काही साहजिक आहे येणारच आणि म्हणून त्यांनी तो कारा त्या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. त्याला तो जो कारा असतो त्याला उत्तर त्या विभागाला द्यायचं असतं. असा ते रिपोर्ट येत असतात ते मंत्रिमंडळासमोर जातात सभागृहात दाखल करायचे असतात. लढवण्याचं काय कारण आहे त्याच्यामध्ये पब्लिक डॉक्युमेंट आपलं त्याला मंत्रिमंडळ नाही. असं आहे की विकासाला काही मर्यादा असत नाहीत. मर्यादित विकास ही संकल्पना मला मान्य नाही. विकास हा अमर्याद असतो. जेवढं करणं शक्य आहे तेवढं आम्ही करू शकलेले आहोत. याचा अर्थ आता सगळंच संपलं आता काही करायची गरज नाही आहे असं मित्र जे आहेत असं आहे की जे काही प्रकरण असतील कारण शेवटी हल्लीच्या काळामध्ये माहितीचा अधिकार एवढा आहे आणि कुठलंही प्रकरण कसंही केव्हाही आणि जितकं ट्रान्सपरंट असावं तेवढं अधिक चांगलं. त्यामुळे आम्ही कधी त्याची चिंता कधी बाळगलेली नाही आहे. काय जे काही असेल ते खुली किताब ज्याला म्हणतो तसं राजकारणामध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्याची चिंता आम्हाला नाही. त्यामध्ये 6 तारीख काँग्रेसला लाभदायक आहे की काय 6 तारीख लाभदायक आहे का काँग्रेसला? काय 6 तारखेचे आता आजच पेपरमध्ये वाचलं आम्ही